देअर वर्ल्ड वाईड एंटरप्राइज इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट प्रोग्राम्स. आणि वन ऑफ द सक्सेस स्टोरीज इज मला ज्यांनी माझं आयुष्य चेंज पण झालं की मला प्राईड ऑफ पटनी म्हणजे जो 18,000 एम्प्लॉईज मध्ये 3 लोकांना मिळतो असा अवॉर्ड मिळाला. क्या बात आहे. आणि वा वा. कंपनी डिसाइडेड टू फाईल माय ग्रीन कार्ड, मला असं नेहमी जाणवलं की आपण आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. ओके. म्हणजे तिकडे राहणं सोपं होतं, पण मला असं नेहमी वाटतं की आपण इंडियासाठी काही ना काही केलं पाहिजे. सो मी त्या विचाराने सगळं सोडलं आणि इकडे आलो. ओके. आणि मी उद्योजकची स्थापना तेव्हाच केली. ओके. सो माझा हेतू व्हेरी क्लिअर होता की उद्योजकांना जग हे मार्केट द्यायचं. वाव. पण तुमचं पहिलं मोठं यश कोणतं होतं असं तुम्हाला जर विचारलं तर सांगू शकाल का? पहिलं म्हणजे एक तर पटनीपासून सुरुवात केली तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तर तिथे एक ब्रेक असेल. हा, म्हणजे पटनीमध्ये तो हाच मोठा ब्रेक थ्रू होता, प्राईड ऑफ पटनी. आणि त्याच्या आधी बरेच अवॉर्ड्स होते पटनीत. तर म्हणजे मला एक्सलंट टीम अवॉर्ड्स होते, परफॉर्मन्स अवॉर्ड्स होते. सो हे अवॉर्ड्स प्रचंड होते. पण उद्योजकतात जर म्हटलं, जेव्हा मी उद्योजक स्टार्ट केलं तेव्हा भरपूर चॅलेंजेस आधी फेस केले. कारण हा असा मी उद्योजक म्हणजे बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. आणि मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा फार काही बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स इंडियात नव्हते. ओके. सो लोकांना हा कन्सेप्ट समजवणं, आधी तर लोकांना हेच पटत नव्हतं की अरे ग्रीन कार्ड होत असताना तू अमेरिका सोडून इकडे का आलास. हा, एक्झॅक्टली. कळलं. कारण 99% लोक यायला बघत नाही, डॉलर्समध्ये असतो. आणि सो पण माझं हे क्लिअर होतं की नेहमी आणि मी आयुष्यभर मल्टीनॅशनल कंपनीजमध्येच काम केलंय. ओके. सो अर्न्स्ट अँड यंग कन्सल्टन्सीला होतो. आय हॅव हँडल्ड मल्टीनॅशनल क्लायंट्स. ओके. पण मला मनात मी अगदी शुअर होतो की आपले जे इंडियन प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस आहेत आणि आपले उद्योजक आहेत यांच्यात कॅपेबिलिटी प्रचंड आहे. ओके. फक्त आपण पोचत नाही सगळीकडे. आणि जेव्हा आपण US आणि अशा ठिकाणी फिरतो, मोठ्या स्टोर्समध्ये जातो, तेव्हा आपण बघतो चायना इज रुलिंग द वर्ल्ड मार्केट. ॲब्सोल्युटली. आणि सगळे प्रोडक्ट्स 80% प्रोडक्ट्स जे US मध्ये मिळतात हे मेड इन चायना असतात. ट्रू. आणि मला नेहमी वाटायचं की अरे मेड इन इंडिया प्रोडक्ट्स का नाहीये. टेक्सटाईल्समध्ये असायचे, सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये वी वर टॉप. सो मला नेहमी असं जाणवायचं की नाही, आपण जर इंडियन आणि तुम्ही जर बघाल तर वी हॅव द लार्जेस्ट NRI कम्युनिटी इन द वर्ल्ड. ॲब्सोल्युटली. म्हणजे सगळ्यात जास्ती नॉन रेसिडेंट्स कुठच्या कंट्रीचे असतील तर ते इंडियन्स आहेत. ट्रू. जगाच्या कुठल्याही एअरपोर्टला जा तर तिकडे तुम्हाला इंडियन्स दिसतील. सो आपण ह्या गोष्टींचा फायदा का नाही घेऊ शकत. आणि त्या हेतूने मी उद्योजक स्थापना केली. आणि मला असं पहिल्यांदी यश, जेव्हा मी माझा पहिला चॅप्टर लॉन्च केला, तो माझ्यासाठी फार स्पेशल होता. कारण तेव्हा तो कन्सेप्ट लोकांना समजवणं आणि त्यांना ते ॲग्री करून देणं की हे तुमच्या आयुष्यात ह्यानी फरक पडू शकतो. आणि मला ह्या जर्नीमध्ये बऱ्याच लोकांनी मदत केली. ओके. आणि तो फर्स्ट चॅप्टर लॉन्च इज माय, म्हणजे नेहमी आपली फर्स्ट बेबी 2013 साली. 2013 साली. पण त्याच्या अगोदर मी एक प्रश्न विचारू का, की मी उद्योजक